नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ताईच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहोत की ती एकदम चविष्ट आणि खमंग पण आहे. चला तर मग बनवून दाखवते. तर त्यासाठी मी साहित्य पहा इथे काय काय घेतलेले आहे ते. 2 आलू घेतले आहे उकडलेले, लसण, जिरे, अद्रक पेस्ट आहे, तीळ आहेत 2 चमच, 2 हिरवी मिरची आहे चिरून घेतली मी ती, आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि थोडा संभार घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपण हे पोहे 1 वाटी घेतलेले आहेत ना, हे आपण छान स्वच्छ धुवून घेऊया 1-2 पाण्याने, जेणेकरून याच्यावरची धूळ वगैरे काय असेल ते निघून जाते. धुवून घेतले आहेत आम्ही पोहे, चांगले 2 पाण्याने धुवून घेतले आहे. आता तुम्ही या जागी जास्त पण घेऊ शकता. मी इथे 1च वाटी घेतली आहे, तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकता. 2 वाट्या घेतले तर आलू जास्त घ्यायचे. तर आता याला मी 10 मिनिट असे पोह्याला या मुरू देते. आलू मी या खिसणीने आता खिसून घेणार आहे असे, किंवा ते हाताने पण तुम्ही हे करून घेतले, मॅश करून घेतले तरी पण चालते. आपले हे पोहे छान असे मुरलेले आहेत, हे बघा. तर आपण याला आता असं मळून घेऊया, एकदम असं एकजीव असं त्याचा उंडा बनवूया आपण. असं प्रेस करून हे आपलं असं चुरून झालेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता जर वाटली तर तुम्ही पाणी पण टाकू शकता याच्यामध्ये. थोडं असं चुरायला जर थोडं कडक वाटत असेल तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये मी आलू आपण मॅश केलेला ॲड करून घेते. लसूण अद्रकची पेस्ट पण टाकून घेते, आणि हे 2 मिरच्या कट केलेल्या आहेत त्या पण टाकून घेते. आणि चिरलेला सांबार पण टाकून घ्यायचा. थोडी हळद टाकायची, अर्धा चमच, थोडं अर्धा चमचच चटणी टाकायची आहे, कारण आपण याच्यात मिरच्या पण टाकलेल्या आहेत. आणि चवीनुसार मीठ. याच्यात धने टाकले तरी चालतात, पण मी इथं धनिया पावडर टाकते. आणि याच्यात तुम्ही दुसरा कोणता पण असा भाजीपाला म्हणजे भाजी टाकू शकता, जसं की कोबी टाकू शकता, गाजर टाकू शकता, आणि शिमला मिरची पण अशी बारीक कट करून टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जर आवडत असेल तर. आपण सर्वात आधी गॅस चालू करून घेऊया. नंतर त्याची वडी घेऊया. एवढंच घ्यायचे, असे जास्त मोठाले पण नाही घ्यायचे आणि जास्त छोटे पण नाही, आणि थोडे जाडच ठेवायचे असे करून. नंतर याला तिळामध्ये अशी बुडवायची. बुडवल्याच्या नंतर पण असे एकदा दाबून घ्यायचे असे, म्हणजे हे आतपर्यंत असे जाऊन चिपकते थोडे, म्हणजे निघणार नाहीत पिळायचे असं दाबले ना. साईडनं पण असे उडल्यासारखे दिसले तर असे असं करून घ्या. आपण इथं 4-5 असे वडे करून घेतलेले आहेत तयार. आता तव्यावर तेल टाकूया. वडे आपल्याला तळून नाही घ्यायचे आहे, फक्त भाजूनच घ्यायचे आहे. असं सगळीकडे आपण तेल फिरवून घेऊया.
आपण ह्याच्यावर हे वडे भाजून घेऊया. तेल सगळीकडे पोहोचलेलं आहे आपलं. जास्त असे भाजायचे पण नाही आपल्याला, फक्त हे तीळ भाजेपर्यंतच. आतमधलं आपलं पूर्ण मटेरियल शिजलेलंच आहे, त्याच्यानं जास्त अशी शिजवायची गरजच नाही आपल्याला. फक्त हे तीळ लाल होईपर्यंत फुटेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. हा, आपली ही चटपटीत अशी आलू टिक्की तयार झालेली आहे. तर तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.